नमस्कार. नमस्कार. तुमच्या येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. मी संदीप शिवाजी काकड, कंपोस्ट पिंपरणे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. बरं, आता आपण तुमच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये तर किती झाडं आहे सगळे टोटल? 900 झाड आहे. 900 झाड आहे. तर बहार कितवा आहे हा? पहिलाची पहिलाच बहार आहे. या ना थोडंच पुढं. तर आज मालाला किती महिने झाले कंप्लीट? 6-6.5 महिने होत आहे. 6-6.5 महिने कंप्लीट झाले. माल जवळजवळ आता हार्वेस्टिंगला तयार झालेला आहे, बरोबर आहे? जवळपास. तर काय वाटतं एकंदरीत शेतकऱ्यांना यावर्षी सेटिंगला अडचणी आल्या होत्या? आणि आम्हाला तर तशी काही अडचण आली तुम्हाला काही अडचण जाणवली ते सेटिंग? अजिबात नाही. तर तुम्ही यावर्षी ऑर्गॅनिकचा वापर केलाय जर, हो 100%. बरोबर आहे? 100% ऑर्गॅनिक. त्यामध्ये तुम्ही साईश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं खतं लिक्विड तुम्ही वापरले. हो. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय काय वापरलं ते सांगा ना थोडक्यात. फ्रूट गोल्ड, हां, अमृत गोल्ड, अमृत गोल्ड, सगळेच प्रॉडक्ट वापरले. आता माझ्या एवढं नाव लक्षात नाही राहिलं. ग्रीन गोल्ड, सॉईल गोल्ड, सॉईल गोल्ड, ट्री गोल्ड, आणि आपले दाणदार खतं पण वापरले. ते पण वापरले. त्याच्यापासून पूर्ण तुम्हाला डोसच ते काय असा बदल काय जाणवतो? बदल म्हणजे मालाची क्वालिटी चांगली आली, सगळ्यात महत्वाचं. हां हां. आणि कुठे डाग नाही. यावर्षी तेल्याने शेतकरी त्रस्त आहे, म्हणजे तेलाचा प्रॉब्लेम जास्त होता यावर्षी. तुमच्या प्लॉटवर कुठं तेल्या नाही, काहीच नाही, बरोबर आहे? काय मग कसं तुम्ही मॅनेजमेंट कसं केलं? रेग्युलर जसं तसं चाल तुमच्या पाण्यानुसार जसं तुम्ही सांगता त्या पद्धतीने मॅनेजमेंट चालू. बरं बरं, म्हणजे शेड्यूल तुम्ही फॉलो केलं व्यवस्थित, बरोबर? झाडाला लोड किती आहात? लोड भरपूर आहे झाडाला, साधारण 30-1 किलोच्या आसपास माल उतरायला पाहिजे, बरोबर आहे? मालाला चमक चांगली आणि माल पण तयार मस्त होऊ राहिल्या, बरोबर आहे? या ना थोडं अजून पुढं. तर काय वाटतं या वर्षीचं वातावरण, बाकीच्या आजूबाजूची परिस्थिती बघता? माल क्वालिटी आलाय सगळ्यात महत्वाचं. हां, आणि लोड पण भरपूर झालेलं आहे. लोड पण भरपूर आहे. पहिल्या वर्षी 30-30 किलो माल काढणं म्हणजे जॉक नाही, बरोबर आहे? मी ओव्हरऑल सगळीकडे एकसारखं आहे, म्हणजे एकही झाड असं कमी दिसत नाही, बरोबर आहे? फुल लोड आहे. 900 झाडांमध्ये आमच्या हिशोबाने ओव्हरलोड झालाय आता. ओव्हरलोड झाला. थिनिंग करायला पाहिजे होती. आपला विषय झाला होता थोडा, पण तुमचा हात व्हायला नाही म्हणते. तुमचं म्हणण्यापेक्षा कोणाचाच हात वाहत नाही, पण ती करायला पाहिजे थिनिंग. आणि आता पुढच्या वेळेस आता 100% लोड आहे, आता हिशोबात ठेवणार आहे. 100च्या पुढे फळच नाही ठेवायला पाहिजे झाडावर. आता किती फळं असतील झाडावर यावेळी? साधारण 250-300 फळं असतील. 250-300 फळं. पण एवढे फळं आहे, पण झाड असं थकल्यासारखं वाटत नाही हो, नाही. बरोबर आहे? म्हणजे फ्रेश वाटतंय झाड, बरोबर आहे की नाही? तर तुमचं व्यवस्थापन चांगलं, या थोडं पुढं. बाकीचं काय वाटतं एकंदरीत? इतर पिकांपेक्षा डाळिंब शेती कशी वाटते? डाळिंब माझ्याकडे गेले साधारण 2007-8 पासून आहे. बरं, म्हणजे तुम्ही एक जुनी अनुभवी शेतकरी. अनुभवी शेतकरी. आणि आम्हाला त्याच्याशिवाय करमत नाही, सगळ्यात महत्वाचं. बाकी दुसरं सगळे पिकं माझ्याकडे वांगी पण असतात. गेले 20-25 वर्ष वांगीच पिकं, पण यावर्षी वांगी सुद्धा नाही लावली. वांग्याला सुद्धा थांबून घेतलं. वांग्याला पण थांबून घेतलं. डाळिंबाकडे लक्ष तुम्ही जास्त केंद्रित केलं. जाणून वांगी नाही केले, कारण तिकडे लक्ष दिलं असतं, याचं दुर्लक्ष झालं. इथं दुर्लक्ष झालं असं, बरोबर आहे? तर या ना पुढे या. काय वाटतं एकंदरीत 900 झाड आहे तुमची. 900 झाडांमधून किती उत्पन्न अपेक्षित आहे तुम्हाला या वर्षी? किती ॲव्हरेज निघन मग झाडाला 30 किलो माल जर पकडला तर? जवळजवळ 2.5-3 टन माल नाही. 2.5 आपलं किती होईल ती? 2700. हजार झाडांचं किती होईल? 27,000 टन माल होईल. 27 टन माल होईल. 27 टन माल निघेल. तर मग पहिल्या वर्षी एवढा माल काढणं, दुसरी गोष्ट झाडाची हेल्थ पण जपणं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, बरोबर आहे? आता ते सगळं पुढचं आपल्या सेकंड पुढच्या मार्गाच्या हिशोबाने सगळं शेड्यूल चालू ठेवावं लागते, बरोबर आहे नाही? तर आता झाडाला तुम्ही हार्वेस्टिंग नंतर रेस्टमध्ये काम केलं पाहिजे, करणार, बरोबर आहे? बरेच पुढच्या वेळेस भागच येणार नाही. तुम्हाला सेटिंगला काही अडचणच आली नाही? नाही, पहिल्यापासून अडचण नाही काही. म्हणजे शेतकरी बरेच असे जाम झाले होते सेटिंगला, पण तुम्हाला काही त्रासच नाही आला सेटिंगला, बरोबर आहे? मधमाशी आली, सेटिंग व्यवस्थित झाली आणि मालही चांगला पिकला, बरोबर आहे? तर मग काय सांगू इच्छिता आजूबाजू शेतकऱ्यांना तुम्ही? नाही, साईश ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले पाहिजे वापरले पाहिजे. आणि सगळ्यांनी जैविक
खतावर जोर दिला पाहिजे रासायनिकपेक्षा. ऑर्गॅनिककडे गेलं पाहिजे, ऑर्गॅनिक केलं पाहिजे. म्हणजे झाडच रोगाला बळी पडत नाही आणि थकत नाही. बरोबर आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. हे दिसतंय आता तुमच्या झाडांवरून सगळीकडे एकदम एकसारखा माल आहे बघा, एकदम खोडात माल आहे आणि फुल लोड आहे. बरोबर आहे, शेंड्यापेक्षा चांगल्या फांट्या जाड फांट्याला जाड काडीला पण माल सेट आहे आतमध्ये आणि त्याची पण साईज वगैरे मस्त आहे. बरोबर आहे. तर काय सांगू इच्छिता शेतकऱ्यांना, तुम्ही डाळिंब उत्पादक शेतकरी, यावर्षी तेल्या डाग या गोष्टींनी त्रस्त आहे शेतकरी. आमच्याकडे तसं तर त्याला येऊ नये म्हणून तुम्ही काय विशेष काय खबरदारी घेतली होती? वेळची वेळी स्प्रे घेणे, हां, शेड्यूल सगळ्यात महत्त्वाचं शेड्यूल फॉलोअप करणं सगळ्यात महत्त्वाचं. जसं शेड्यूल असेल त्या पद्धतीने काम करणं. बरोबर आहे, त्याचा फायदा तुम्हाला झाला. बरोबर आहे, अगदी बरं खोडापासून तर पर शेंड्यापर्यंत म्हणजे फळाने झाड लगडलेलं आहे. म्हणजे सगळं तुम्ही शेड्यूलनुसार व्यवस्थित केलं, त्याचं तुम्हाला आज फळ भेटले. बरोबर आहे. जर कुणाला शेतकऱ्याला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असला, तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 7588 6061 06. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. धन्यवाद.